स्टुडंट्स, आज जरा म्हटलं गप्पा करूया. गप्पा म्हणजे कशा, कुठल्या विषयावर? तर गप्पा आज आपण करणार आहोत जीपॅट ह्याच विषयावर. आता जीपॅट म्हणजे काय? बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती आहे की जीपॅट म्हणजे काय असतं, बट स्टील आणखीनही असे काही न्यूली ॲडमिशन झालेले स्टुडंट्स आहे ज्यांना जीपॅट माहिती नाही. तर हा व्हिडिओ त्या सगळ्यांसाठी ज्यांना जीपॅटबद्दल इन्फॉर्मेशन आहे आणि ज्यांना इन्फॉर्मेशन नाही आहे, त्या स्टुडंटसाठी ज्याला जीपॅट द्यायची आहे आणि ज्याला जीपॅट द्यायची नाही आहे, दोघांसाठी सुद्धा. आणि त्या स्टुडंटसाठी ज्या स्टुडंटला सेमिस्टर एक्झाम द्यायची आहे, चांगल्या प्रकारे क्लिअर करायची आहे आणि सायमल्टेनियसली जीपॅटसुद्धा द्यायची आहे, मग तो कुठल्याही सेमिस्टरला असो, कुठल्याही इयरला असो, त्या सगळ्या स्टुडंटसाठी आजचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ अगदी इन्फॉर्मेटिव्ह आहे रिगार्डिंग टू जीपॅट अँड ऑल्सो सेमिस्टर. तर सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टी जीपॅटबद्दल जाणून घेऊया. जीपॅट म्हणजेच काय, तर ही एक ग्रॅज्युएट फार्मसी ॲप्टिट्यूड टेस्ट आहे जी AICTE कंडक्ट करत असते आणि दरवर्षी जे फायनल इयरमध्ये स्टुडंट्स आहेत तेही जीपॅटची एक्झाम देत असतात. त्याचा क्रायटेरियाच हे आहे की जे बी फार्मसीचे स्टुडंट्स आहे, ज्याचे 4 इयर कंप्लीट झाली आहे, ते ही जीपॅटची एक्झाम देऊ शकतात. आता जीपॅटची एक्झाम कशी असते, तर ही एक कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असते जी ऑनलाईन असते. आणि ही जी एक्झाम असते ते टोटल 500 मार्क्सची असते. याच्यामध्ये टोटल 125 क्वेश्चन असतात आणि ईच क्वेश्चनला 4 मार्क्स असतात. याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंगसुद्धा असते. ओव्हरऑल ही एक्झाम अशी असते. याचा सिलेबस काय असतो, तर सिलेबसमध्ये फर्स्ट सेमिस्टरपासून तर 8 सेमिस्टरपर्यंत सगळं काही असते. तुम्ही म्हणाल, बाप रे, पहिल्या सेमिस्टरपासून 8व्या सेमिस्टरमध्ये प्रत्येक सेमिस्टरमध्ये जवळजवळ 5 ते 6 सब्जेक्ट आहे आणि प्रत्येक सब्जेक्टचा सिलेबस वास्ट आहे. एवढं सगळं या जीपॅटमध्ये असते, म्हणजेच जीपॅट ही इतकी हार्ड एक्झाम आहे का? तर ॲन्सर आहे नाही. का नाही? तर जीपॅट त्या स्टुडंटसाठी हार्ड आहे ज्या स्टुडंटना फर्स्ट सेमिस्टरपासून लास्ट सेमिस्टरपर्यंत काहीही स्टडी केलेला नाही. आणि इझी त्या स्टुडंटसाठी आहे ज्या स्टुडंटनी सगळ्या बेसिक कन्सेप्टला लर्न करून प्रत्येक सेमिस्टर ही क्लिअर केलेलं आहे. आता तुम्ही म्हणा, जे बॅकलॉगवाले स्टुडंट्स आहे त्यांच्यासाठी ही एक्झाम नाही काय, तर आहे. ऑब्व्हियसली प्रत्येक स्टुडंटसाठी ही एक्झाम आहे. बट फक्त काय असते, आपण सेमिस्टर जेव्हा देत असतो तेव्हा फक्त आपण एका रात्री अगोदर किंवा 2 रात्री अगोदर स्टडी करत असतो आणि एक्झाम देत असतो. असं केल्याने काय होतं की आपले एक्झाम तर क्लिअर होऊन जाते, आपला जो काही पर्टिक्युलर सब्जेक्ट आहे तो निघून जातो, इझिली निघून जातो. बट ॲट द एंड जेव्हा आपण जीपॅटसाठी प्रिपेअर करतो तर एका दिवसा अगोदर किंवा 2 दिवसा अगोदर स्टडीला बसलं तर ही जीपॅट क्लिअर होत नाही. कारण जीपॅट काय म्हणतं, तर जीपॅट म्हणतं की आपल्याला सगळे कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे प्रत्येक टॉपिकची. हा जसा आपण सेमिस्टरमध्ये थिअरी लिहित असतो, एका क्वेश्चनच्या जवळजवळ 4 ते 5 पेजेस लिहित असतो, तसा आपला जीपॅटमध्ये आपल्याला थिअरी लिहायची नसते. ही एक ऑनलाईन आणि कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असते. एका क्वेश्चनला जवळजवळ 4 ऑप्शन असतात, त्याच्यामधला एक आपल्याला फक्त टिक करायचा असतो आणि इतकी इझी ही एक्झाम असते. बट जेव्हा आपण टिक करतो तेव्हा 10, 20, 30, 40, 50 आणि टिक असं केल्यानं ही एक्झाम क्रॅक होत नाही. ऑनेस्टली स्पीकिंग, जर आपले बेसिक कन्सेप्ट क्लिअर असले आणि आपण सायमल्टेनियसली जेव्हा सेमिस्टरचा अभ्यास करतो तेव्हा सायमल्टेनियसली आपण जीपॅटच्या नोट्स प्रिपेअर केल्या तर ही एक्झाम आपण एका महिन्यातसुद्धा क्रॅक करू शकतो. आता ह्या एक्झामला नेमकं होतं का, तर ही एक एक्झाम आहे जी आपल्याला द्यायची असते आपल्या मास्टर कंप्लीट करायसाठी किंवा मास्टर्समध्ये ॲडमिशन जर घ्यायची असली आपल्याला, तर आपल्याला ही एक्झाम कंपल्सरी लागते. मग नॉन-झिरो स्कोर असला तरी ही एक्झाम आपल्याला कंपल्सरी लागते. म्हणजेच आपल्याला जर M.Pharm करायचा असला तर ही एक्झाम आपल्याला कंपल्सरी लागते. आता बरेचसे स्टुडंट्स असे असतात की ज्यांना ग्रॅज्युएट झाल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करायची इच्छा असते, मास्टर करायची इच्छा असते, बट इकॉनॉमिकली काही प्रॉब्लेम असतात ज्याच्यामुळे ते करू शकत नाही. अशा स्टुडंटला आपली AICTE काय करते, 12,400 पर मंथ स्टायफंड प्रोव्हाइड करते आणि ह्या स्टायफंड थ्रू जो काही स्टुडंट आहे तो आपला मास्टर कंप्लीट करू शकतो. आणि जर आपल्याला एवढी रक्कम पर मंथ भेटत असणार फॉर 2 इयर्स, तर आपल्याला तयारी ही तेवढ्याच जोमाने करायची आहे. ठीक आहे.
आता ही एक्झाम 500 मार्क्सची असते, तर याची जे काही क्रॅक होण्याची क्रायटेरिया काय, तर प्रत्येक कॅटेगरीसाठी क्रायटेरिया वेगळा आहे. जसा जनरल कॅटेगरीसाठी या इयरमध्ये 163 to 165 मार्क्स आहे. OBCसाठी मला वाटते जवळजवळ 131 to 135 असं काहीतरी आहे. SCसाठी आहे जवळजवळ 105 और 103 to 105. STसाठी आहे 76 to 79. आणि हा क्रायटेरिया जो काय दरवर्षी चेंज होत असतो. जो काही कट ऑफ आहे त्याच्यावरती हे क्रायटेरिया डिपेंड असते. थोडंफार मागं पुढं असते, बट एवढे मार्क्स आपल्याला लागतात ही एक्झाम क्रॅक करायसाठी. आता स्टुडंट्स, आपल्याला कुठलीही गोष्ट जर अचीव करायची असली तर ती एकदम अचीव होत नाही. आपल्याला स्टेप बाय स्टेप ही त्या गोष्टीकडे वळावं लागतं. त्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं. त्याच्याकडे आपल्याला फोकस करावं लागतं. तेव्हाच कुठे त्या गोष्टीच्यापर्यंत आपण पोहोचू शकतो. जर आपला एम असणार की आपल्याला GPAT क्रॅक करायची आहे, तर आपल्याला आत्तापासूनच तयारीला लागायचं आहे. जरीही तुमचं सेमिस्टर कुठलाही चालू आहे, तुमचं 4th सेमिस्टर आहे, तुमचं 5th सेमिस्टर आहे, 6th आहे, एक्झाम जरी 8मध्ये आहे, तरीही तुम्हाला तयारी ह्या सेमिस्टरपासून करायची आहे. का करायची आहे, तर आपला GPAT काय म्हणतो की याचा सिलेबस 1st सेमिस्टर टू 8th सेमिस्टर आहे. तर मग जर सगळा सिलेबस याच्यामध्ये येत असणार आपल्या फार्मसीचा, तर आपण याची तयारी 8th सेमिस्टरलाच का करायची. आणि ऑब्व्हियसली जेव्हा आपण 8th सेमिस्टरला असतो, फायनल इयरला असते, तेव्हा बरेच काही आपल्याला वर्क पण करायचे असते, आपल्याला सेमिनार्स पण द्यायचे असते, आपल्याला प्रॅक्टिकल्स पण असते, सेमिस्टर पण क्लिअर करायचे असते, प्लस आपल्या कॉलेजमध्ये बरेच काही प्रोग्राम्स असते, ते सुद्धा आपल्याला अटेंड करायचे असते. आणि एवढा सगळा वर्कलोड असून आपण ह्या GPATकडे फोकस करू शकत नाही. सो माझं सगळ्यांना ॲडवाईस हेच राहणार की तुम्ही तुमचा जे काही करंट सेमिस्टर आहे त्या सेमिस्टरमध्येच GPATची प्रिपरेशन करा. म्हणजेच काय होणार की सपोज तुम्ही 5th सेमिस्टरला आहे, तर 5th सेमिस्टर तर तुमचं इझिली क्लिअर होणार आणि सायमल्टेनियसली तुमची GPATचीही नोट्स प्रिपेअर होणार. जेव्हा तुम्ही सायमल्टेनियसली नोट्स प्रिपेअर करणार, तर काय होणार, सपोज आता बघा आज आपलं लेक्चर झालं, तर त्या लेक्चरची एक शॉर्ट्स नोट प्रिपेअर करून ठेवायची. ही शॉर्ट नोट काय करणार तुम्हाला की जेव्हा तुम्ही परत रिवाईज करणार, तेव्हा त्या सगळ्या टर्म्स तुम्हाला रिकॉल होणार आणि सेमिस्टरसाठी एकदम इझिली तुम्ही लिहू शकणार, गेन करू शकणार. सेमिस्टरचा फार असा लोड राहणार नाही. सेमिस्टर कंप्लीट झालं की ह्याच शॉर्ट नोट तुम्हाला रिवाईज करायची आहे, सो दॅट GPATमध्ये तुम्हाला त्याच नोट्स कामी येणार. प्रत्येक सेमिस्टर, आता सपोज तुम्ही 4th सेमिस्टरला आहे, 4th सेमिस्टर कंप्लीट झाल्यावर ह्याच जो काही तुमचा प्रिपेअर केलेला नोट्स आहे त्याला रिवाईज करायचं. परत 5th सेमिस्टर झालं, परत त्याला रिवाईज करायचं. 6th झालं, परत रिवाईज केलं. तर रिवाईज करता करता काय होणार, कन्सेप्ट तुमच्या ब्रेनमध्ये फिक्स होत जाणार आणि जेव्हा तुम्ही GPAT एक्झाम देणार तेव्हा तुम्हाला ती हार्ड जाणार नाही. कारण जर आपलं गोल एवढं मोठं असणार, तर आपल्याला तयारीही शून्यापासून करावी लागणार. स्टुडंट्स, ह्या सगळ्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन घेऊन आला आहे आपलं फार्मसी. आपल्या फार्मसीमध्ये आपल्या प्रत्येक स्टुडंटला GPATबद्दल टिप्स प्रोव्हाइड केल्या जाणार. GPATच्या नोट्स कशा प्रिपेअर करायच्या हे सुद्धा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाणार आणि GPATची तयारी कशी करायची हेही तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलं जाणार. स्टुडंट्स, मी नाही म्हणते की तुम्ही फक्त माझ्याच नोट्स घ्या आणि माझ्याच नोट्सवरून स्टडी करा, बट मला हे म्हणायचं आहे की तुम्ही आत्तापासून स्टडी करा. आत्तापासून तुमचे जे काही कन्सेप्ट आहे, बेसिक कन्सेप्ट आहे, ते क्लिअर करत जा, सो दॅट लॉंग टर्मसाठी तुम्हाला बेनिफिट होईल. आता एक एक्झाम्पल देऊन एक्सप्लेन करते की आत्ताच आपण काल एक पहिला आपला 5th सेमिस्टरचा सिलेबस स्टार्ट केला मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये. त्याच्यामध्ये आपण पहिला टॉपिक कवर केला अँटीहिस्टॅमिनिक एजंट. त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये बघितलं की हिस्टामाइन म्हणजे काय, त्याची सिंथेसिस कशी होते, कशाप्रकारे तिचं स्टोरेज होतं बेसोफिल सेल्समध्ये, मास्ट सेल्समध्ये, ते रिलीज कशाप्रकारे होतं, कसं काय अँटीजन अँटीबॉडीचं कॉम्प्लेक्स फॉर्म होतं आणि कॉम्प्लेक्स फॉर्म झाल्यामुळे हिस्टामाइन कशाप्रकारे नेमका रिलीज होतं, किती त्याचे रिसेप्टार्स आहे, कॅटाबॉलिझम कसं होतं, रिसेप्टार्स कुठले कुठले आहे, कशाप्रकारे रिसेप्टार्स वर्क करतं, फंक्शन काय करतं, हे सगळे आपण डिटेलमध्ये बघितलं. आता हे जे काही टॉपिक आहे थेरॉटिकली आपल्याला
ठीक आहे, सेमिस्टरला लिहायचं आहे, आपण थिअरी लिहून इझिली सेमिस्टर क्रॅक करू शकतो, क्लिअर करू शकतो. बट जीपॅट पॉईंट ऑफ व्ह्यू काय होतं की एवढी थिअरी आपण प्रत्येक सेमिस्टरची आठवण ठेवू शकत नाही. तर काय करायचं असते आपल्याला, जीपॅटची नोट्स कशी प्रिपेअर करायची असते. तर ह्याच टॉपिकवर जर मला जीपॅटसाठी एक शॉर्ट नोट प्रिपेअर करायची आहे, तर मी काय करणार, हे सगळं मॅटर एका पेजवरती समराईज करणार. अशा प्रकारे समराईज कसं करणार की इथे हिस्टामायनिक एजंटचं एक हेडिंग टाकणार, हिस्टामायनिक एजंटचं नेमकी डेफिनेशन काय ती इथे मेन्शन करणार, हिस्टामाइन म्हणजे काय ते मेन्शन करणार, त्याचं एक स्ट्रक्चर लिहिणार, सो दॅट मी रिलेट करणार याच्या ड्रगसोबत. त्याच्यानंतर शॉर्टमध्ये मी त्याचं सिंथेसिस लिहिणार, सिंथेसिस कशाप्रकारे होतं, कुठल्या कंपाऊंडपासून आपल्या हा जो हिस्टामाइन आहे तो सिंथेसाइज होतं. देन जे स्टोरेज आहे, स्टोरेज एक शॉर्टमध्ये एका डायग्रॅम थ्रू मी इथे समराईज करणार की नेमका आपला हिस्टामाइन स्टोअर कसा होतो, त्याचं रिलीज कसं होतं, नेमके जे रिसेप्टार्स आहे, रिसेप्टार्स कुठले कुठले आहे, लोकेशन काय, फंक्शन काय, अशा ह्या सगळ्या गोष्टी समराईज केल्यानं काय होतं की आपण ह्या गोष्टी कोरिलेट करतो. आणि तुम्ही बघा, जर एखादा टॉपिकची जर अशी आपण शॉर्ट्स नोट बनवली तर आपण सेमिस्टरमध्ये इझिली तो टॉपिक लिहू शकतो. सेमिस्टरमध्येही कामी पडणार, लिहिता येणार आणि आपण जीपॅटसाठी ही नोट प्रिपेअर करत जाणार. आणि असं करत करत प्रत्येक सेमिस्टरची आपली एक छान अशी जीपॅटची नोट्स प्रिपेअर होणार. सेमिस्टरमध्येही तुम्हाला छान मार्क्स भेटणार, तुम्ही चांगल्या प्रकारे क्लिअर होणार आणि जीपॅटसुद्धा तुम्ही क्रॅक करू शकता. सो माझं तुम्हा सर्वांना हेच ॲडवाईस राहणार की मेडिसिनल केमिस्ट्रीज नाही तर प्रत्येक जे काही सब्जेक्ट आहे, प्रत्येक टॉपिक आहे, जे काही तुमचे लेक्चर्स होतात त्या लेक्चरवरती तुम्ही एक असे शॉर्ट नोट्स प्रिपेअर करत जा, सो दॅट तुम्हाला त्या गोष्टी सेमिस्टरसाठीही हेल्पफुल राहणार आणि जीपॅट एक्झामिनेशनसुद्धा तुमची इझिली क्लिअर होणार, क्रॅक होणार. स्टुडंट्स, मी माझ्या जे काही ऑफलाईनचे स्टुडंट्स आहेत त्यांना हे ॲडवाईस नेहमी देत असते आणि हे जे काही शॉर्ट्स नोट्स आहेत त्यांना अवेलेबल करून देत असते. तर मी आता विचार केला की माझे जे काही ऑनलाईन स्टुडंट्स आहेत त्या स्टुडंट्सलासुद्धा मी माझे हे नोट्स प्रोव्हाइड करणार, प्रत्येक लेक्चरचे नोट्स त्यांना शॉर्टमध्ये प्रोव्हाइड करणार, सो दॅट त्यांना सेमिस्टरमध्येही इझी होणार आणि त्यांच्यासाठी जीपॅट एक्झामिनेशन ही इझी होणार, इझिली ते क्रॅक करू शकणार. सो स्टुडंट्स, आपण काय करणार की प्रत्येक लेक्चर झालं तर लेक्चर झाल्यानंतर एक जीपॅटसाठी आपण त्याची अशी शॉर्ट नोट्स प्रिपेअर करणार, जी तुम्हाला जीपॅटसाठीही हेल्पफुल होणार आणि सेमिस्टरसाठीसुद्धा हेल्पफुल होणार. त्याची आपण PDF अवेलेबल करून देऊ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि त्याचे डिटेल एक्सप्लेनेशनसुद्धा तुम्हाला अवेलेबल होणार. फक्त माझी एकच कंडिशन आहे. आता तुम्ही म्हणाल मॅडमची कंडिशन काय, तर जे काही स्टुडंट्स माझे लेक्चर्स अटेंड करतात त्या सगळ्यांना एक रूल फॉलो करायचा असतो. रूल्स कुठला, RMR+R वाला हा रूल आहे जो प्रत्येकाला फॉलो करायचा आहे. आता हा रूल म्हणजेच काय, हा रूल म्हणजे आहे रिव्हिजन, देन मेन टॉपिक, जो थर्ड पार्ट आहे दॅट इज सेकंड रिव्हिजन, अँड जो +R वाला आहे तो आहे रिव्हिजन जो तुम्हाला करायचं आहे. आता तुम्ही म्हणाल मॅडम आम्हाला कळलं नाही, सांगते. R म्हणजेच काय, पहिली रिव्हिजन म्हणजेच काय, तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये जे काही आपले टॉपिक कवर झाले तर टॉपिकवरती आपण रिव्हिजन करणार लेक्चरच्या स्टार्टिंगला. देन आपला जो मेन पार्ट आहे तो आपण कंडक्ट करणार, जे काही लेक्चरमध्ये एक्सप्लेन करायचं आहे ते एक्सप्लेन मी तुम्हाला करणार आणि एक्सप्लेन केल्यानंतर जे काही मॅटर आपण कवर केलं आहे त्याचं परत रिव्हिजन करणार, म्हणजेच आपला सेकंडवाला R. देन लेक्चर कंप्लीट झाल्यानंतर जो +R आहे ही तुम्हाला करायची रिव्हिजन आहे. आता तुम्ही रिव्हिजन कशी करणार, आता लेक्चर संपल्या काय करायचं, बुक घ्यायचं आणि पेन घ्यायचं आणि एक 2 मिनटं डोळे बंद करून शांत विचार करायचा की लेक्चरमध्ये आपण नेमकं काय काय बघितलं, काय काय आपण शिकलो आणि ते सगळं लिहून काढायचं. लिहून काढल्यानंतर काय करायचं, मी तुम्हाला प्रत्येक लेक्चरची PDF अवेलेबल करून देणार आहे आणि ह्या PDF जाऊन चेक करायचं की तुम्ही जे काही रिवाईज केलं, जे काही आठवण लिहिलं ते करेक्ट आहे की इनकरेक्ट आहे, कुठं काय चुकलं, कोणतं स्ट्रक्चर कशा प्रकारे लिहिलं. तर अशा केल्यानं काय होणार की तुमचा आज जो लेक्चर झाला तो टॉपिक तेव्हाच कवर होणार, परत जेव्हा आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये त्याला रिव्हिजन करणार तो आणखीन तुमच्या माइंडमध्ये फिक्स होणार आणि
आपण जीपॅट पॉईंट ऑफ व्ह्यू परत रिवाईज करतो आहे, एक शॉर्ट नोट्स बनवत आहे, तर तेव्हाही तुमचा तो टॉपिक चांगल्या प्रकारे रिवाईज होणार. म्हणजे जवळजवळ एका टॉपिकवरती आपण 4 ते 5 वेळा रिवाईज करणार. आणि सारखं रिव्हिजन केल्यानं काय होतं की ते टॉपिक आपल्याला लाँग टाईमसाठी आठवण राहतात, कन्सेप्ट क्लिअर होतात. आणि नंतरही जर काही क्युरी असणार तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता की मॅडम हा टॉपिक कळलेला नाही आहे, आम्हाला परत एक्सप्लेन करा. तर मी तुम्हाला परत एक्सप्लेनसुद्धा करून सांगणार. सो अशामुळे काय होणार की तुम्ही इझिली तुमची सेमिस्टरसुद्धा क्लिअर करू शकणार आणि तुम्ही जीपॅट एक्झामसाठी सुद्धा प्रिपेअर होत आहे. जरीही तुमचं सेमिस्टर आता 5th जरी चालू असणार किंवा 4th जरी चालू असणार तरीही. स्टुडंट्स, ही शॉर्ट नोट्स तुम्हाला पाहिजे असणार किंवा प्रत्येक टॉपिकवरती अशा शॉर्ट्स नोट्स पाहिजे असणार तर ते तुम्हाला अवेलेबल होणार. मला कमेंट करून सांगा की तुम्हाला पाहिजे असणार. कन्सेप्ट आवडली असेल तर कमेंट करून सांगा, तर आपण ह्या कन्सेप्टवरती पुढे काम करूया. आणि इन्फॉर्मेशन आवडली असणार तर लाईक करायला विसरू नका. भेटूया परत एकदा अशाच नवीन व्हिडिओसोबत. थँक्यू.